शक्यतो भेट द्या आणि सगळे तुम्ही स्वतः बनवता घरी? व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. शिडको प्रदर्शन केंद्र इथं आले. का आहे, कशासाठी आले ते तुम्हाला पुढे दिसते. तर चालेल आपण आधी तिथे जाऊया आणि काय आहे ते पाहू. हे शिडको प्रदर्शन केंद्र आणि इकडं मध्य प्रदेश भवन हे आहे. वाशी स्टेशनपासून सेकंड सिग्नलवरती जवळ आहे. तर इथून जातो आहे. खूप मोठं प्रदर्शन आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे कौशल्याचे एकमेव द्वितीय प्रदर्शन विक्री. तर इथं आहे प्रवेश विनामूल्य. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास व पंचायत राज विभाग ग्रामीण महिलाच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न अर्थात उमेद अभियानाचे एकमेव द्वितीय भव्य प्रदर्शन विक्री. मुख्य आकर्षण खाद्यपदार्थ, मसाले, हात मागावरचे कपडे, ग्रामीण कला, कुसर आणि खूप काही. 14 डिसेंबर ते 25 डिसेंबर सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई. चला, इथून गेट आहे आणि अशी इथून सुरुवात आहे. गाड्या भरपूर येत आहेत. बघा, सिडको एक्झिबिशन सेंटर. पण इथं बऱ्याच ठिकाणी गाण्याचा आवाज येतोय. हे बघा, समोर आहे घे भरारीचं ॲड चालू आहे. सगळ्या ग्रामीण महिला आहेत आणि मला खास आमंत्रण आहे मोनालीचं. आणि मी देवानीकडे आले होते. चालेल, चला तिचंही घेऊया. इकडे तयारी चालू आहे अजून स्टॉलची. आणि सगळे खाण्याचे असे छोटे छोटे स्टॉल आहेत आणि असं टेबल मांडलेलं आहे. सरस्वती महिला समोर मौज. काय काय ठेवलंय? डिंकाचे लाडू आहे. डिंकाचे लाडू, पुरणपोळी, थालीपीठ. हे थालीपीठ सोबत चटणी आहे का? हे 3 पदार्थ. हे धपाटे कसं प्लेट आहे धपाट्याचं? 30 रुपये. 30 रुपये. आणि पुरणपोळीचं 30 रुपये. म्हणजे पुरणपोळी आणि तूप ह्याच्यासोबत कटाची आमटी, भात ते आहे नाही सर? ओके, आत्ता चालेल. इकडे तयारी चालेल. कुठून आल्या तुम्ही? मग माझ्या गाव कुठलं? सोलापूरचं. आमच्या गावचे आहेत तुम्ही? हां, सोलापूरचं स्वागत. धपाटे बघितल्यावरच हे केलं. कधी आल्या तुम्ही? ओके, आत्ताशी हे झालंय का? किती जणी आलेत? 3 जणी आहेत का? मग किती दिवस आहे इथे? 10 दिवस. हे पुरणाची पोळी आपल्या पिठाच्या कणकेची आहे ना? आणि गुळाची. ओके मॅडम. खाण्यामध्ये भरपूर असं तिथं व्हरायटी आहे. पारंपरिक आपले पदार्थ आहेत. सगळ्या राज्यातले पदार्थ तुम्हाला इथं टेस्ट करायला भेटतील. व्हेज, नॉनव्हेज, चटपटीत खाण्याचे जे आहेत आणि त्या स्वतः हाताने बनवतात. सगळ्या ग्रामीणमधून आलेल्या ह्या महिला आहेत. तिथपर्यंत पोचायला त्यांना किती मेहनत करावं लागते किंवा काय त्रास होतो ते सुद्धा त्या मला जेव्हा मी शूट घेत होते तेव्हा सांगत होते. वेळ कमी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी कवर केले नाहीत. पण नक्की भेट द्या. आपले जे काही पारंपरिक पदार्थ आहेत, ज्या बऱ्याच गोष्टी पडद्याआड चाललेत ते इथं तुम्हाला नक्की टेस्ट करायला भेटेल. तर खूप छान वाटलं मला. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करतात, त्याला आपली साथ भेटली तर त्या खूप पुढे जातील हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यांची. तर नक्की भेट. आधीचा हॉल पाहिला. तिथं सगळे जेवणाचे पदार्थ म्हणजे तिथं बनवतात आणि गरमागरम आपण घ्यायचं आणि टेबलावर बसून खायचा. हा दुसरा हॉल आहे जिथं खाद्यपदार्थ आहेत त्याबरोबर हाताने म्हणजे हातमागावरचे कपडे, बऱ्याच वस्तू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मला वाटतं 150 ते 200 स्टॉल असतील. सगळं इथं तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे साड्यांचे प्रकार, कपड्यांचे प्रकार, ड्रेसेस, पर्सेस. इथं ओपनिंग झालं आहे महालक्ष्मी सरस 2024. आणि इथं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी इथं गर्दी दिसते. तूप आहे, मध आहे, गावठी सगळे पदार्थ आहे. कोल्हापुरी चप्पल ह्या साईडला आहे.
इथे सगळे जे काही गावाकडचे पदार्थ आहेत बनवलेले घरी ते आहेत. इथे सगळे देवाचे वस्तू आहेत, कपड्यांचे बॅगा आहेत, खाण्याचे तुम्हाला लोणच्याचे प्रकार, पापडाचे प्रकार इतके बघायला भेटते. आणि ते सगळे टेस्टला पण त्यांनी ठेवलेलं आहे. मातीचे भांडे आहेत, हे सगळे इकडे दिसतात. ते टावेल, चादरी आणि वेगवेगळ्या सगळ्या रेट आहेत. इथे सगळे खाण्याचे तुम्हाला ड्रेसेस दिसतात. खूप स्टॉल आहेत. नक्की फिरा. आरामात तुम्हाला पाहण्यासाठी 1 तास ते 1.5 तास लागेल. आणि इथे सिल्कच्या साड्या खूप सुंदर आहेत. काय काय ठेवलंय ताई? सगळ्या वस्तू आहेत मॅडम. कुठून आलेत? आणि बीडून. दोघी का? मसाले, सांडगे, पापड सगळे उकळातले आहेत का? हाताचं सगळं हाताचं केलेलं आहे. प्युअर सिल्क हँडलूम कपडे आहेत. थोडेसे रेंज तुम्हाला हाय मिळेल, पण तेवढी त्यांची मेहनत आहे हे तुम्ही पाहू शकता. कुठून आलेत? सांगली. काय काय? सांगलीचा भडंग आणि चिवडा दोन्ही ठेवले का? तुम्ही स्वतः बनवता घरी? काय झालंय सगळं? ओके, सगळं इथं. हे ज्वारीच्या लाया आहे, भाजीच्या आहे, ज्वारीच्या आहेत. ही मुंगाची शेव आहे, पुदिना लावून. कुठून आले तुम्ही? जळगाव. जळगाव. ते कसं पाकिट आहे? पापड. आणि हे काय आहे वेगळं? हे का पावभाजी कसं? ओके. शेवचं का? हे 150 रुपयाला आहे. हे पण रोस्टेड आहे. तळलेले नाही. आणि हे कितीला आहे? हे का 400 आहे. खलबत्ता 400चा आहे का? लाकडी आहे ना? ओके, सगळे लाकडी. बेलणं हे ते सगळं कशापासून बनवलेले आहेत? हां, फायबर पट्टी. काय रेंज आहे स्टार्टिंग? 150 पासून हातातली 150 पासून 150 पासून 1000 पर्यंत आहे का? कुठून आलेत तुम्ही? आम्ही जळगावून आलेत मॅडम. ओके, काय काय आहे? आम्ही उडदाचा पापड आणलेला, हाताने बनवलेला. हां. रोस्टेड बनाना चिप्स आहे, हां. चकली आहे. आणि उडदाचे नाचणं पापड पोळपाट कसे? आहे. उडदाचे पापड आहे 200 ला अर्धा किलो मॅडम. अर्धा किलो 400 रुपये किलो. 400 रुपये आणि हे कसं किती? 450 ला बाबुडीचं आहे. ओके, हे आणि बेलणं की फक्त 550 पर्यंत येईल. दोन्ही मिळून असं? हे सगळे ठेवलंय का? हो, हां. टेस्ट काढून हा कितीला एक बसतो ड्रॅगन फ्रूट? किलो मध्ये मॅडम. किलो. तरी हे एकाचं वजन किती आहे? अर्धा किलो. कसं किलो आहे? 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि इकडे काय ठेवलंय तुम्ही? नॉनव्हेज आहे. ओके, असं का? 2 टाईप येतात ना. व्हाईट कलरचं आहे. हां. पण व्हाईट जास्त नाही झालं. जबरदस्त पेंटिंग आहेत. वा 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 वा. पाहतच राहावं लागेल. खूप सुंदर गळ्यातले सगळे हे आहेत एक्सरेचे. बॅगा, मातीचे भांडे. आम्ही चांगला अर्धा तास झालं फिरतोय. अजून लावणं चालू आहे. आज पहिला दिवस आहे. 25 तारखेपर्यंत आहे. 14 ते 25. क्या है ये? कौन सा साड़ी है? कोटा सिल्क है मैडम. कोटा सिल्क. क्या रेंज है स्टार्टिंग? 1000 से स्टार्टिंग मैडम. 1000. खाली कोटा में है और कोई वैरायटी? कोटा में ही हमारे पास है. कोटा सभी कॉटन में है, हाँ। कोटा लिलन में है. सभी है? हाँ. 5 कलर. ओके, हाँ. ये कोटा मीना वर्क में बहुत ये- अच्छी साड़ी होती है. हाँ, ये मेरे पास है क्योंकि हम लोग कोटा गए थे तभी लिया था अच्छा, पिंक अच्छा. कलर. हम लोग यूपी से है मैम. हाँ, उत्तर हम लोग प्रदेश. कोटा गए थे तभी से. आजमगढ़ से है ना. वहाँ ओके, की साड़ी है. चालेल. ओके, पेढा पेढा कसं किलो आहे? 600 रुपये. हां. मागितलं 80 रुपये. 1200. अच्छा, परांडाचा आहे. 2 परांडा. मी माथेरानवरून आले. हर्षदा चंद्रकांत काळे. माझ्या गटाचं नाव महिला बचत गट. हां. आज पहिलाच दिवस आहे. ओके, पण त्यामुळे तो- तरी पहिल्या हां. दिवसाच्या मानाने आज आम्हाला बऱ्यापैकी चांगला रिप्लाय response रिस्पॉन्स आहे. आहे. गव्हर्नमेंटकडून सगळ्या सोयी आहेत. गव्हर्नमेंटकडून आम्हाला राहण्याची, जेवणाची, येण्या जाण्याची सर्व सोय असते. आणि उमेदने आम्हाला महिलांना हा खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. एक हक्काचं आम्हाला स्थान उद्योजिका म्हणून एक स्थान दिलेलं आहे. किती दिवसाचं प्रदर्शन आहे? ते 12 दिवसाचं प्रदर्शन आहे. 14 ते 25 तारखेपर्यंत. तर नक्की भेट द्या. मी बऱ्याच गोष्टी कव्हर केले व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा ह्या बोलले तिथे, कारण बाकीचं सगळं मी फक्त कव्हर करायला लागले. सगळं पूर्ण कव्हर करायचं आणि आपल्यातल्याच त्या आहेत आणि इतक्या उमेदीने सगळ्या गोष्टी करतात. गव्हर्नमेंटकडून त्यांना भरपूर साथ आहे. तर आपणही त्यांचे जे कला आहे म्हणजे हातमागावरच्या सगळ्या गोष्टी हां, त्यामुळे आपण येऊन जरा ह्याला नेलं तर आपले जे काही कला आहे ते पुढे जाऊ शकतात. त्यासाठी आले हे लक्षात आलं असेल. हे बघा कसं काम चालू आहे आमच्या मोनालीचं. सगळं मटेरियल घेऊन आले आणि हे चालले. किती नंबर स्टॉल आहे का? 88. तर मोनालीचं इथं स्टॉल आहे वाशीचा.
आणि मुलाली मी इकडे आले होते, तिथं आमंत्रण होतं. हे काय ग, कोणते लाडू आहे? डिंकाचे लाडू आहेत, लाह्या आणि गव्हाचे. आणि हे साधेवाले ज्वारीचे पोहे. सगळं टेस्ट करून दाखवतो आम्ही तुम्हाला. नाचणीचे, बाजरीचे आणि पापडामध्ये मिक्स पापड आहेत. काय रेंज आहे? 50. हे किलोचं रेट सांग. किलोचं 250 रुपये. 250 रुपये किलो. कुरुडे ओके, सत्कार झालाय, खुश एकदम. हे 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 कसं के का काय किलो आहे हा? 500 रुपये किलो. 500. हा हे सगळे जे आहेत ज्वारी, बाजरी, नाचणीचे पोहे आहेत, ज्यात फक्त कांदा, टोमॅटो तुम्ही मसाला टाकून खायचं. नुसतं खाल्लं तरी चालेल भेळसारखं. दुधात पण खाते. हे 500 रुपये किलो. आणि कुरुड्या 400 रुपये. पापड सगळे 250. सगळे कोणते पण 250. हां. आणि हे 400 रुपये. हे 400 रुपये. आणि लाडू कसे? लाडू 600 रुपये मेथीचे, 700 रुपये डिंकाचे. ओके. मेथीचे ह्याचे लक्षात येत नाही आहेत बघितल्यावर. येतात का? मेथीचे पुढे आहे, डिंकाचे मागे आहे. असं. हो. डिंकाचे याच्यामध्ये ड्रायफ्रूट लगेच असतात, मेथीच्या याच्यामध्ये बारीक पिसते. ओके, असं फरक आहे, ते तिलाच कळतंय. आणि इकडं सगळं चाललंय पॅकिंग तिचं. हे असं आहे. हे डब्यात पण पॅक ठेवलेस का? डबे पाहिजे असतील तरी. असं दिव्या फूड्स नेहमी आपणाला फराळीचं, लाडूचं सगळं भेटतं इथं. रोस्टेड नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू, होम डिलिव्हरी मिळेल. मेथी लाडू, डिंकाचे, नाचणीचे पापड हे सगळे इथं ठेवले तिने. आणि हे असं बुके देऊन सत्कार झाला. हे बघा, ही जे मागे ठामपणे उभी असते तिची छोटी, तिच्या हातात बुके आहे. कसं वाटतं दिव्या? दिव्या म्हणाले मस्त मस्त, खूप छान वाटतंय. पाहिला तू? कसं वाटला? मस्त वाटलं. आम्हाला आश्रमला गेल्यानंतर खूप छान वाटलं. तिथं कुठंही शूट घेतलं नव्हतं आम्ही, फक्त त्यांचं. कसं वाटलं का तिथे गेल्यानंतर? मनीषाच्या कशी वाटली? मी सकाळपासून एवढ्या ड्रेस ती मध्ये एवढी टेन्शन ट्रेस मध्ये होती. गाडीमध्ये पण होती. हा, तिचं सारखं फोन चालू. आणि तिथं जेव्हा गेलो आम्ही आश्रमला, फोन पण बंद आणि सगळं इतकी फ्रेश झाली. म्हणजे कुठंतरी त्यांचा जो आशीर्वाद असतो ना, तो वेगळाच असतो. खूप दिवसापासून आमचं चाललं होतं. इकडे ती येणार होती आणि मी देवयानीकडे आले. योगायोग म्हणजे तुला कव्हर करण्याच्या माझ्या नशिबात आहेच तो. मी म्हणले अगं मी वाशीला चालले. मग बोलते, तिने सांगितलं मला असं असं माझं सिलेक्शन झालं, सगळं हे झालंय. म्हणले मी येणार आहे. मग तिला भेटले केले. मग त्यानंतर इकडे आले. वाशीला जवळ आहे. तर किती दिवसाचं प्रदर्शन आहे? 14 ते 25. 14 ते 15. म्हणजे मी कदाचित 15 तारखेला माझा व्हिडिओ. शक्यतो भेट द्या. आणि सगळे असेच कडचे आलेले, सगळे होममेड सगळ्या गोष्टी होममेड आणि हँडवर्क वाले. म्हणजे खूप छान आहेत आर्टचे ह्याचे त्याचे. आणि हे जे आहे ना, तुम्ही टेस्ट करण्यासाठी ठेवलं, टेस्ट करा आणि मग घ्या. आणि हे सगळे रोस्टेडच आहेत ना का? कसं आहे रिप्लाय, कसं आहे लोकांचं? आजचा छान होता. म्हणजे पाहिजे तसं असं 50% होता. आणि आता सुरुवात केली ना? सुरुवात होती. आणि बाकी म्हणजे आणि बाकी स्टॉलची पण बाकी स्टॉलची पण सेटलमेंट अजून होतेच आहे. अजून परत ते असं दिलेलं आहे. हा, बेल्ट हे आमचं हे प्रेझेंटी कार्ड. ओके, कसं आहे? प्रेझेंटी कार्ड आहे. हे स्कॅन केलं ना तर आमची सगळी माहिती डेटा भेटतो. घे भरारी मधून सिलेक्शन झाले. पण मला नेमकं काय आहे ते कळलं नाही, कारण घाईत आपण शूटिंग घेतलं. हे त्याबद्दल माहिती दिलंच नाही. काय आहे? मुंबई झोन मधून झालं हे बोलले. तर कसं काय? आता हे महाराष्ट्र सरस असतं. प्रत्येक जिल्ह्याचे उमेद अभियान आहे ना, प्रत्येक जिल्ह्याला 7 गट असे निवडतात. ओके. बिझनेस करणारे त्यांना संधी देतात तिथे स्टॉल लावायला. हां. आणि ते उमेद घे भरारीमध्ये ते वेगळं. ते घे भरारीमध्ये म्हणजे कसं होतं ते आता पूर्ण राज्यात म्हटलं ना, राज्यात जर म्हटलं तर ते 77 लाख महिला आहेत. एसएजी. ओके. हे जे करणारे गटवाले तर ते त्याच्यामधनं 120 महिला काढल्या गेल्या. 120 काढल्या गेल्या. त्याच्यात ते 120 महिलांना ट्रेनिंग दिली गेली. ट्रेनिंग मधनं परत त्यांचा इंटरव्ह्यू झाला. ते इंटरव्ह्यू कधी येणार आहे की येऊन गेला टीव्ही? नाही, तो इंटरव्ह्यू तो लाईव्ह नव्हता का? मग तो त्याच्यामधनं 120 मधनं फक्त 39 महिला अजून परत निवडल्या गेल्या इंटरव्ह्यू वर. ओके. 39 मध्ये तू आहे. ओके. आता लक्षात आला. प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये एक पालघर जिल्ह्यामधलं मी आहे. आणि त्याच्यातून काय फायदा होणार आहे? त्याच्यामधनं कस्टमर पण भरपूर भेटणार आहे. पण आपल्याला म्हणजे SBI फाउंडेशन आहे त्यांच्याकडनं मदत आहे थोडीशी. ओके. सगळंच काय ना काय त्यांच्याकडून जे काही
गव्हर्नमेंटचे हे असतील सवलती सगळं त्याच्यामध्ये हो पण सगळं खूप छान वाटतं. जेव्हा तिने सांगितलं, ॲक्च्युली तिला वेळ पण नाही आहे कारण ऑर्डर पण तेवढेच आहे, पॅकिंग तेवढंच आहे. मीही बिझीच होते. योगायोगाने आश्रमचं पण झालं आणि इथचं पण झालं. नाही लक्की आहे दिव्या. आज कुणी तर मेसेज केला त्याच्या खाली, कालच्या व्हिडिओ खाली, खूप छान शूट घेतलंय, मोनाली पुढे सगळ्यांनी अभिनंदन केलं. मी जेव्हा स्टेटसवर ठेवलं तुमची निवड झाली का, म्हणजे माझी नाही झाली, मोनालीची झाले. ॲक्च्युली जे काही मेहनत करते कुठल्या ना कुठल्या इथपर्यंत पोहोचली. म्हणजे ठीक आहे, सजासजी आलोय तर म्हणजे कव्हर करूया. तर भेट द्यायचं की नाही तुझ्या स्टॉलला? मग या ना. वेळच नाहीये तिला, असं झालं तिचं येईपर्यंत. आणि लाडू मी खाल्ला, मला वाटतं शूट नाही घेतला. दोन्ही लाडू खूप छान आहेत. त्याचं काय रेट सांगितली? 700. 700 रुपये. हा एक बॉक्स 150 रुपये. 150 पाव किलो. हे भरपूर येतात. हे बघा 6-7 पीस येतात. हां 7 पीस आहेत ते, आणि त्याला पण तेवढाच आहे ना. तर आम्ही हे तुम्हाला खाऊन दाखवतो. खूप छान. हे मी टेस्टच केलं नाही, आजच बघितलं. मसाल्याचे आहेत. मोनालीसोबत सगळं थोडं थोडं टेस्ट केलं. परत इथं आम्ही जेवणाच्या येतो धपाटी आणि ठेचा, आणि त्यानंतर गरमागरम भजी, बाजरीची भाकर, पिठलं आणि भरीत असं आम्ही जेवायला घेतलं. दुसऱ्या ठिकाणी भात, चपाती, सगळं मस्तपैकी आम्ही जेवतो. मी आहे, मोनाली सर आहे, मोनालीचे मिस्टर आहे, तिची छोटी आहे. खूप छान वाटलं. जितकं जमेल तितकं मी कवर करण्याचा प्रयत्न केला. तर नक्की भेट द्या. आणि आपल्या ग्रामीण महिला इतक्या प्रगती करतात ते पाहून खूप छान वाटतं. बोलतात ना, आपला एक छोटासा खारीचा वाटा असतो जो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तिथून एक्झिबिशनच्या इकडून आलो, मस्तपैकी जेवण केलं तिथं. आणि ते काय हो समोर दिसतंय ते वाशी रेल्वे स्टेशन आहे, आणि वरती पार्क आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. इंटरनॅशनल पार्क असं हे बघा. आणि खाली हे, आणि ह्या साईडला सगळे हॉटेल बोलायचं की कॅफे बोलायचं, हे समोर आहे ते समोरचे ते सगळे जे आहेत ते हॉटेल आहेत की कॅफे आहेत? ओके, पार्कमध्ये सगळे खाण्याचे छोटे 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 हॉटेल आहेत. चला आता निघालो, पोचतो आता.